Okay, so welcome everyone. सगळ्यांचं स्वागत आहे. Welcome to Sadaiva classes. The chapter we are going to take today is think before you speak. Think, विचार करा. Before, पूर्वी, कशाच्या बोलण्याच्या पूर्वी विचार करायचा आपल्याला. काय करायचं आपल्याला बोलण्याच्या पूर्वी विचार करायचा आहे. जेव्हा आपण काही बोलू, त्या बोलण्याच्या आधी थोडा आपल्याला विचार करायचा आहे की मी जे काही बोलतोय, इज इट तर काय विचार करायचा आहे की मी जे बोलतोय इज इट ट्रू और इज हॅट खरं आहे खोटं आहे किंवा अजून काही त्या गोष्टी ज्यामध्ये आहेत ज्या आपण त्या ठिकाणी ऍड करू शकतो. किंवा मग आपण काय होतं कधी कधी आपण बोलून जातो एखादी गोष्ट आणि मग आपलं कळतं अरे मी हे बोलायला नव्हतं पाहिजे, आय कुडंट और आय शुड नॉट स्पीक दॅट वर्ड वगैरे आपण असं त्यावेळेस थोडंसं पश्चाताप आपल्याला त्या ठिकाणी होत असतो. तर असं होऊ नये किंवा म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला थिंक बिफोर स्पीक, आपल्याला विचार करायचा एखादी गोष्ट बोलण्याच्या ऐवजी. सो मॅन वॉज मेन टू लिसन मोर अँड टॉक लेस. लक्षात घ्या, माणूस हा कशासाठी बनलेला आहे, माणूस हा कशासाठी बनलेला आहे तर टू लिसन मोर, जास्त ऐकण्यासाठी आणि कमी बोलण्यासाठी. ओके, ज्यादा सुनने के लिए और कम बात करने के लिए. That is why the great British statesman बेंजामिन डिझरायली सेड. काय म्हणाला बेंजामिन डिझरायली, काय म्हणाला, हा कोण आहे किंवा कोण होता? ही वॉज द ग्रेट ब्रिटिश स्टेट्समन. नेचर हॅज एन्जॉयड मॅन विथ 2 ears अँड 1 माउथ. आपल्याला 2 कान आहेत, सर्वांना माहित आहेत. आपल्याला 2 कान आहेत आणि एकच काय आपल्याला तोंड आहे. 1 माउथ वी हॅव. If man was meant to talk more and listen less, he would have 2 mouths and only 1 ear. जर आपण खूप बोलण्यासाठी तयार झालो असतो तर आपल्याला 2 तोंड असतील आणि 1 कान असता, परंतु असं आहे का? नाहीये. वी हॅव 2 ears and 1 mouth. Imagine how we would have looked, how strange with 2 mouths on the 2 sides and 1 ear at the center. आणि आपण इमॅजिन जरी केलं ना की बाबा आपल्याला जर 2 तोंड जर आपल्याला असती आणि एकच कान असता तर आपण कसे दिसलो असतो, ह्याचे इमॅजिनेशन जरी केलं तर आपल्याला असं भयंकर या ठिकाणी वाटेल. बिकॉज नेचर हॅज मेड अस व्हेरी ब्युटिफुल. आपल्याला देवाने खरं सुंदर बनवलेलं आहे. नाव प्लीज म्यूट युअर साऊंड. लेट्स गो अहेड. And mind you, the ears are like funnels, open all the time. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपले जे कान असतात ते फनल सारखे असतात. फनल म्हणजे काय? नरसाळ. फनल म्हणजे काय? नरसाळ. तुम्ही सगळ्यांनी नरसाळ पाहिलं असेल. अशा प्रकारचं नरसाळ असतं, त्याच्यामध्ये आपण वरून लिक्विड वगैरे टाकत असतो. माहिती तुम्हाला सर्वांना नरसाळ किंवा फनल. तर आपले कान हे रात्रंदिवस चालू असतात, ऑल द टाइम्स. कधी रात्रंदिवस आपले कान चालू असतात, दे आर ओपन. देर इज नो डोअर विथ विच यू कॅन क्लोज देम. आपण त्याची कान बंद करू शकत नाही, त्या दरवाजा वगैरे काही नाही बंद करायला. तोंड तरी बंद करता येतं, डोळे बंद करता येतात, कान बंद करू शकत नाही. Whereas if you have to speak even one single word, the word must pass through 2 walls, 2 fences. There is firstly the fence of those 2 rows of teeth. There is secondly the fence of the 2 lips. आणि जर तुम्हाला एखादा शब्द बोलायचा असेल तर तुम्हाला 2 गेट आहेत, 2 कुंपण आहेत. पहिलं कुंपण कुठलं? तुमच्या दातांचं. ओके, टीथ. तुमची दात घट्ट अशी बंद करून ठेवा, तुम्हाला बोलता येणार नाही. वर दात जरी उघडले तरी जर तुमचं सेकंड जे कुंपण आहे, दुसरं जे कुंपण आहे ते तुमचं लिप्स म्हणजे तुमची ओठ. जोपर्यंत तुमचे लिप्स किंवा ओठ ओपन होते तुम्हाला बोलता येणार नाही. समजतंय? सो बिफोर अ वर्ड कॅन बी स्पोकन, एखादा शब्द बोलायच्या आधी इट हॅज टू पियर्स टू दिस थ्रू वॉल्स. या 2 भिंतीमधून त्याला बाहेर पडायचं असतं, दात आणि तुमचे ओठ. थ्रू दिस 2 फेन्सेस. फेन्स म्हणजे कुंपण. फेन्सचा अर्थ काय होतो? कुंपण. लक्षात घ्या, फेन्स म्हणजे काय? कुंपण. सर्वांना माहिती असेल की घराच्या बाजूला जे आपण कुंपण घालतो त्याला आपण काय म्हणतो, त्याला कंपाऊंड वगैरे म्हणतो, त्या प्रकारचं कुंपण. देअर वी मस्ट थिंक ऍटलीस्ट ट्वाइस बिफोर वी अटर अ वर्ड. त्यामुळे एखादा शब्द उच्चारण्याच्या आधी आपल्याला 2 वेळा विचार करायचा आहे. अ व्हेरी वाईज मॅन वन्स रिमार्क दॅट ऑफ द अनस्पोकन वर्ड यू आर अ मास्टर, ऑफ द स्पोकन वर्ड यू आर अ स्लेव्ह. न बोललेल्या शब्दातून सुद्धा तुम्ही कधी कधी मास्टर होऊ शकता, परंतु जर एखादा शब्द तुम्ही बोलला त्याने तुम्ही गुलाम सुद्धा होऊ शकतात. लक्षात घ्या. वन्स यू हॅव स्पोकन अ वर्ड यू कॅन नॉट गेट इट बॅक. जर तुम्ही एखादा शब्द बोलले तो शब्द परत येत नाही. लक्षात घ्या, जे बोलले ते बोललो. सो व्हॉट डू यू विल, तुमची किती इच्छा असेल तरी तुमचा तो शब्द परत येत नाही. त्यामुळे बोलताना जर सांभाळून बोला, जपून बोला, कारण पुढच्या व्यक्तीला काय वाटेल हा तर थोडा विचार करायचा आहे. Therefore, you must be very careful about words that you speak.
Once the word has left your lips, you will not be able to get it back. जेव्हा तुमच्या ओठातून एखादा शब्द बाहेर पडेल, तुम्ही तो परत घेऊ शकणार नाही. विचार करा एखादी गोष्ट बोलण्याच्या आधी. सो व्हॉट आर दी अनस्पोकन वर्ड्स? अनस्पोकन वर्ड्स काय असतात? न बोललेले शब्द. दे आर थिंग्स यू वॉन्ट टू से बट रिमेन अनसेड ॲज थॉट्स इन युअर माइंड. काही गोष्टी तुमच्या मनामध्ये असतात, काही गोष्टी तुमच्या मनामध्ये असतात, तुम्हाला त्या गोष्टी बोलायच्या असतात पण तुम्ही बोलत नाही. त्याला म्हणतात अनस्पोकन वर्ड्स, न बोललेले शब्द. बरंच आहे वाटत असं तुम्हाला, तर ते शब्द बोलू शकत नाही किंवा बोलत नाही आपण. Once you have put thoughts in your words, once the words have left your lips, you cannot change them or control them. ठीक आहे. जेव्हा ते शब्द तुमच्या मुखातून बाहेर पडले, त्याला आपण कंट्रोल करता येत नाही. A young man went to his spiritual teacher and said, I have spoken very harsh and unkind words to my friend, and he is deeply hurt. I'm afraid I have lost my friendship with him. How can I make? How can I amends? एक माणूस त्याच्या धर्मगुरूकडे गेला, स्पिरिच्युअल टीचर किंवा त्याला जो तत्वज्ञान सांगणारा किंवा आपण गुरु वगैरे असतो त्याच्याकडे गेला आणि सांगितलं की महाराज, मी माझ्या मित्राला खूप असे कठीण आणि हार्श आणि असे चुकीचे शब्द बोललेलो आहे, अनकाइंड दुष्ट शब्द बोललेलो आहे किंवा त्याची मी वाईट वाग बोललो आहे, त्याला चुकीचं त्याला बोलून गेलो. मला भीती आहे आणि त्यामुळे काय झालं, तो व्यक्तीला खूप दुःख झालेलं आहे. मला भीती आहे की माझी मैत्री तो तोडून टाकेल, फ्रेंडशिप आमची तुटून जाईल. मी आता काय करायला पाहिजे? हाऊ कॅन आय अमेंड इट? मी माझी चूक कशी दुरुस्त करू? The wise teacher gave him a fresh sheet of blank paper and a pen. He said to the young man, write down on his paper all the harsh things you said to him. त्याने काय केलं, त्याला एक कागद दिला, एक पेन दिला आणि सांगितलं, एक रिकामा कागद दिला, पेन सांगितलं, तू तुझ्या मित्राला काय काय बोलला ना सर्व लिहून दाखव या ठिकाणी, सर्व लिही काय काय लिहिलं. The young man did as he told. He showed the paper to the teacher. त्याने तसंच केलं, काय काय त्या मित्राला बोलला ते सर्व लिहिलं आणि तो पेपर त्या टीचरला दाखवला. Now tear up this sheet into as many small bits as you can. आता काय कर, हा कागद आहे ना, या कागदाचे बारीक 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 तुकडे कर. जेवढे बारीक तुला तुकडे करता तेवढे बारीक तुकडे कर त्या कागदाचे तू कर. Soon the single sheet was torn into hundreds of tiny bits paper. त्यामुळे एक जो कागद होता त्याचे बारीक बारीक असे 100 तुकडे झाले. Throw the bits out of this window. बरोबर. आता काय कर, हे तुकडे सगळे आहेत ना त्या खिडकीतून बाहेर फेकून दे. ही खिडकी होती, त्या खिडकीतून काय कर, सगळे तुकडे तू बाहेर फेकून दे. काय कर, बाहेर फेकून दे. आता अरे काय केलं, दॅट वॉज इझिली डन. त्याने ते सगळे तुकडे घेतले आणि खिडकीतून बाहेर फेकून दिले. इट वॉज अ विंडी डे अँड टायनी बिट्स वेर स्कॅटर्ड फार अँड वाईड. इव्हन यंग मॅन वॉच्ड. आणि वारा वाहत होता त्यावेळेस. विंडी डे म्हणजे वारा वाहत होता या सगळीकडे. त्यामुळे खिडकीतून जसे बाहेर कागद फेकले तसे ते सगळे काय झाले, स्कॅटर झाले. सगळे काय झाले, स्कॅटर झाले, सगळीकडे अस्तव्यस्त निघून गेले. Now go out into the street and collect as many bits of paper as you can, the teacher ordered. टीचरने म्हटलं ठीक आहे, आता एक काम कर, रोडवर जा, रस्त्यावर जा आणि तुला जेवढे जेवढे तू ते पेपर फेकले, जे पेपर फेकले ते सर्व घेऊन ये. आता मात्र त्याला टेन्शन आलं. एवढे त्याला टेन्शन काही नव्हतं आलं, आता त्याला टेन्शन आलं की एवढे जे तुकडे बारीक बारीक तुकडे गोळा करून आणायचे कसे. ओके, द यंग मॅन वॉज टेकन अबॅक. त्याला आता आश्चर्य धक्का बसला. बट दॅट विल बी डिफिकल्ट, ही स्टॅमर्ड. तुम्हाला हे तर कठीण आहे. दॅट विल बी डिफिकल्ट, कठीण आहे. Yes, it will be difficult indeed, but do give it a try. त्याचे शिक्षक म्हणतात किंवा त्याचे गुरु म्हणतात, कठीण आहे, मान्य आहे, परंतु जा, प्रयत्न कर. The young man went out. He returned half an hour later, exhausted. He had not been able to get hold of a single torn bit of paper he had torn up just while earlier. तो अर्ध्या तासाने परत आला, थकला होता, दमला होता आणि त्याच्या हाताला एकही तुकडा मिळाला नव्हता, त्या कागदाचा एकही तुकडा मिळाला नव्हता, जो पूर्वी त्याच्याकडे 100 तुकडे होते हातामध्ये आणि ते फेकून दिले त्याने. आता त्याला एकही तुकडा मिळालेला होता. This is what happens with the spoken words. The teacher said, once you have spoken the words aloud, it is very difficult to take them back. Therefore, learn to think before you speak in anger. तर शिक्षक तेच म्हणाले त्याला, त्याचे गुरु म्हणाले की असंच असं तुझ्या शब्दांबद्दल जेव्हा तू एखादा शब्द बोलतोस तेव्हा ते शब्द असेच विस्कटून जातात, ते परत येत नाहीत. समजलं? देन सॉरी, सॉक्रेटिस कोण होतं बघा? सॉक्रेटिस वॉज अ वाइजेस्ट मॅन. सॉक्रेटिस वॉज वन ऑफ द वाइजेस्ट मॅन ऑफ द एन्शियंट वर्ल्ड. प्राचीन भारतामधला एक सॉक्रेटिस आहे. नाउ मेनी वेअर द youth whose lives he influenced for the better. अनेक लोकांचं आयुष्य त्याने सुधारवलं. Socrates consoled
his disciples to keep their mouths shut and speak only when absolutely necessary. त्यांनी काय सांगितलं, त्याचे जे शिष्य होते, डिसिपल म्हणजे कोण, शिष्य, त्या शिष्यांना सॉक्रेटिसने सांगितलं होतं की तुम्ही शांत बसायचं, खूप शांत बसायचं, अजिबात बोलायचं नाही. खूपच गरज असेल बघा, ऍब्सोल्यूट नेसेस, जेव्हा खूपच गरज असेल त्याच वेळेस तुम्हाला तुमची तोंड उघडायची आहेत, म्हणजे बोलायचं आहे. ओ वाईज वन, हाऊ मे वी नो व्हेन इट इज राईट टू स्पीक, दे आस्क्ड. आता ते जे शिष्य ते म्हटले की ना, आम्हाला कसं कळणार की कधी बोलायचं कधी नाही बोलायचं, ते आम्हाला कसं करणार, कधी बोलायचं कधी नाही बोलायचं, ते हे आम्हाला कसं करणार, प्लीज सांगा. ओपन युअर माउथ टू स्पीक ओनली आफ्टर यू हॅव आस्क्ड युअरसेल्फ 3 questions, received an affirmative answer to each of the 3 questions. ते म्हणाले तुम्हाला बोलायचं ना, त्यासाठी तुम्हाला 3 प्रश्न असतात. किती क्वेश्चन्स आहेत, 3 क्वेश्चन्स तुम्हाला स्वतःला विचारायचे आहेत. 3 questions यू हॅव टू आस्क टू युअरसेल्फ, आणि त्या 3 प्रश्नांची उत्तर तुम्हाला सकारात्मक मिळाली पाहिजे. अफर्मेटिव्ह म्हणजे सकारात्मक, ओके, पॉझिटिव्ह उत्तर तुम्हाला मिळाली पाहिजेत. ओके, सो व्हॉट आर द 3 क्वेश्चन, कोणकोणते प्रश्न आहेत ते, कोणकोणते प्रश्न आहे बघा. व्हॉट आर द क्वेश्चन्स गाईस? येस, द फर्स्ट क्वेश्चन वी मस्ट आस्क अवरसेल्फ बिफोर वी स्पीक इज इट ट्रू. पहिला प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे की मी जे बोलतोय ते खरं आहे का. इज इट ट्रू व्हॉट एव्हर आय एम ट्राईंग टू स्पीक ऑर व्हॉट एव्हर आय एम गोइंग टू स्पीक, मी जे बोलणार आहे ते खरं आहे का. इज इट ट्रू, हे खरं आहे का. इफ वी आर नॉट शुअर अबाउट द व्हेरासिटी ऑफ व्हॉट वी आर सेइंग, इट इज बेटर दॅट वी डू नॉट अटर अ वर्ड. वेन वी अटर वर्ड्स केअरलेसली, वी अवरसेल्व्स बिकम ट्रान्समिटर ऑफ अनट्रुथ. तर एखादी गोष्ट खोटी असेल तर काय होईल माहिती का, तुम्ही एखाद्याला सांगाल, तो दुसऱ्याला सांगेल, तो तिसऱ्याला सांगेल, असं ही सायकल वाढत वाढत जाईल, आणि तुम्ही स्वतः काय होणार, खोटं जे बोलणार आहे त्याची सुरुवातच तुमच्याकडून होईल. त्यामुळे असं काही बोलायचं नाही. जर खरं असेल तरच तुम्हाला ते बोलायचं आहे. वी मस्ट स्पीक ऑर वी मस्ट अटर अ वर्ड whenever we feel that yes it is true, absolutely true. दुसरा प्रश्न काय बघा त्या ठिकाणी, what is the second question? Is it pleasant? Is it pleasant? Many are the empty remarks and vain statements that people make and idleness to hurt others. It is better than these unpleasant words remain unspoken. काही काही शब्द असे असतात जे दुसऱ्याला त्रास देणारे असतात, दुसऱ्याला दुःखी करणारे असतात. असे शब्द न बोललेलेच बरे असतात. असे शब्द तुम्हाला बोलायची गरज असते. कारण काही लोकांना काय वाटतं की दुसऱ्यांना त्रास दिला म्हणजे लोकांना बरं वाटतं, बरोबर. इतर लोकांना त्रास झाला त्या लोकांना फार बरं वाटतं, चला मजा येते. थर्ड क्वेश्चन इज व्हॉट इज इट युजफुल. मी जे बोलतोय ते उपयोगाचं आहे का निरर्थक आहे. ओके, मी जे बोलतोय ते उपयोगाचं आहे का निरर्थक आहे. इज इट रिअली युजफुल गाईज. इज आवर स्टेटमेंट going to benefit the listener. Will our words bring comfort to someone? Are we likely to help someone with what we say? What is the only in that case should we go ahead and speak? Should we go ahead and speak? जर आपल्या बोलण्यामुळे कोणाला फायदा होत असेल तर ते बोला, त्याचं निरर्थक वाक्य बोलण्याला काही अर्थ नाही. गेटिंग गाईज. सो इन दिस वे देर वॉज द चॅप्टर. इट टोल्ड यू अबाउट कसं बोलायचं, काय बोलायचं, कधी बोलायचं, आणि 3 क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी कळलेले आहेत.